खेळाडू कक्षामध्ये पाठवायचं आहे. या ठिकाणी स्कोरसाठी मेंटेन करायचं आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे आकर्षक चषक आहेत. भव्य दिव्य चषक पाहतोय आपण. एक विशेष चषक म्हणजे शिस्तबद्ध चषक आपण या ठिकाणी ठेवलाय. जो संघ सहकार्य करेल त्या संघासाठी नक्कीच. चला सामना सुरू करतोय. संकेत सर आपण ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद संदेश. आजच्या दिवसातलं दुसरं सामना आपण बघू. 12वा खेळाडू डोंबिवली बॉयज 12वा खेळाडूचा आला. धन्यवाद. सुधा 11 विरुद्ध डोंबिवली बॉयज. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करता डोंबिवली बॉयजचा संघ. स्वीप शॉट करूचो होतो. बॅटची स्लाइस एज घेऊन चेंडू गेलो फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती पहिलो चौकार गावता. धन्यवाद डीजे. संकेत सर काय सांगाल, मागच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार होता. आता देखील तेच पाहायला मिळतं आपल्याला. नक्की काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या चेंडूवर पहिल्या चौकारात बहु गावता. कारण फलंदाज दाखयता आम्ही इलवते हय गप बसाक नाही. इल्या इल्या आम्ही मारूक चालू करतलो. कारण कालच्या दिवसात ती बघितलंच. पहिल्या ओव्हरीत 27 रन इले आणि पुढच्या 3 ओव्हरीत एकूण मिळान 25 रन इले एका सामन्यात. त्यामुळे काय होऊ शकता, काय घडा शकता, काय बिघडा शकता, काय सांगा शकणार नाही. त्यामुळे सुरुवात बरी तर सगळा बरा. येळ बरो त्याचो खेळ बरो. नाही झाला झाडार चढलेल्या घेऊन पण कुत्रो चावता. पहिल्या चेंडूर संदेश चौकार बहु गावलो आणि दुसरो चेंडू निर्धाव. हेका म्हणतात कमबॅक. फलंदाजी लाईन वरती डोंबिवली बॉयज सारखे दोन फलंदाज आपणाक बहु गावतात. प्रसाद आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आर्यन बहु गावता. आणि गोलंदाज मोठो फटको इलो. परत एकदा आडव्या बॅटचो फटको मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गेलो वन बाउन्स सीमारेषे पार. पेचून चेंडू गेलो चौकारात. डीजे पडवळ साहेब चांगलं सहकार्य करत आहेत. धन्यवाद. बॉलर ए बी आपणाक बहु गावता मैदानार. प्रसाद आणि आर्यन ही जोडी मैदानावरती डोंबिवली बॉयज संघातर्फे. पुढचो चेंडू परत एकदा काहीतरी आगळा वेगळा करूचा होता. खेळाडूंका विनंती असलेली थोडा पाठी पुढे बघा. कारण कधी काय ऍक्सिडेंट झाले सांगा घेऊचा नाही. कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा विनंती असतली. कालच्या संध्याकाळी कॉम्बॉक्स मध्ये जो काय गोंधळ झालेलो असा तो कालच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मस्त ऐका केलेलो असा. त्यामुळे आपण काय बोलतो ह्याचा पण थोडा भान राखावा आपण. आणि मी स्वतः जाऊन युट्यूब लाईव्ह रात्री जाऊन बघलोय तेव्हा माका कळला. पुढची टीम तयारीत राहा. आयुष 11 सकाळपासून आम्ही सांगतो इलेल्या संघाने नोंद घालूची असा 7-12 वरती हडे. पंच आपणाक दोघे जण बहु गावतात. एका बाजून राजेश उतेकर आणि दुसऱ्या बाजून पंच असत स्वप्नील मोरे. 15 गाव मध्ये नावाजलेलो हे प्लेयर स्वप्नील मोरे आपणाक बहु गावता. निर्धाव चेंडू पोलांडो चेंडू मुकरो चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली असा सांघिक 9 धावा. सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे. आमचे कमिटी मेंबर प्रत्येक बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे आहेत. आपण काळजी करू नका. योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल. कृपया सहकार्य करायला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. कमिटी मेंबर्स जा काय करूचा हा तर आजच्या दिवसातच करूचा असा. त्याच्यामुळे बाउंड्री लाईनवर तुम्ही आजच उभे राहतालात. उद्या हैसर तुमका कोण दिसाचो नाही. आणि गोलंदाजांका पण विनंती असतरी. आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा एक प्लेयर असा रवींद्र जडेजा. त्याच्याकडून एक शिकण्यासारखी गोष्ट असा ती म्हणजे आपली ओव्हर पटापट कशी संपवून टाकूची. समोरच्या बॅट्समनाक विचार करूक वेळ देऊ नको आणि स्वतः थांबा नको. नवीन गोलंदाज
कव्हरसो क्षेत्ररक्षक सँडी, नवीन बॉलर कोण? कालच्या दिवसात वापना ह्याच बघूक गावला. एक्स्ट्रा प्लेयर आमचो कॉमेंट्री बॉक्स मध्ये इलो, पण जो इलो तेकाच नावा माहित नाही. मालवणीत सांगायचा झाला तर कोणाचे म्हशी आणि कोणाक उठा बशी. स्ट्रायकर एंड वरती प्रसाद बघूक गावता. सुनील स्विच हिट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट हिट. या क्रिकेट मध्ये केविन पीटरसनने इन्व्हेंट केलेलो हो फटको परत एकदा बघूक गावता. स्विच रूपान चौकार गावली. स्क्वेअर लेग वरती मोठो फटको आपणाक बघूक गावता. चांगला एक्झिक्युशन, चांगला प्लॅनिंग. 4 धावेन धाव फलक पुढे सरसावला. धाव संख्या पोहोचली. धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली असा 13. परत एकदा स्विच हिट, परत एकदा प्लॅनिंग, एक्झिक्युशन सक्सेसफुल बघूक गावता. परत एकदा चेंडू गेलो चौकाराक. मुगड्यान जसा शॅन सारवतात तसा संपूर्ण ग्राउंड वरती आपणाक तुफान फटकेबाजी बघूक गावता. मैदानावरती फलंदाज प्रसादची. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. गोलंदाजाचं मुगड्यान रेच काढूक घेतलेलो असा. पहिलो चेंडू ज्या पद्धतीचो, दुसरो चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचो. आणि त्याच पद्धतीचो जर चेंडू तुका टाकूचो होतं तर स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक तू पाठी घेऊ होय होतस. निश्चित रूपान गोलंदाज थोडसो दबावाखाली आपणाक बघूक गावता. पुढचो चेंडू असतलो गोलंदाजाचो. आजच्या दिवसात कमिटी मेंबर्स कडून फुल डे मालवणी कॉमेंट्री सांगलेली असा, त्यामुळे आमका आपणाक पूर्ण दिवसभरात फक्त मालवणीच ऐकाक गावतली. बॅटची कडा घेतल्यान यष्टी रक्षकाच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू. पंचांचो इलो इशारो आणि आमच्या सुधीर चोरग्यानी सातबारावरती पहिली नोंद घातल्यानी आणि पहिलो गडी बाद मैदानाच्या बाहेर. डीजे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा. कोकणाची ही संस्कृती जपती बघाई. कमिटी मेंबर जे बाउंड्री लाईन वरती उभे असत पाण्याचे बॉटल बिटल हातीत घेऊन उभे राहा. आमची तशी कॉम्बॉक्स मधून तुमच्यावर नजर असाच बक्षिसव तुमका लावलेला असा. आणि फायनलच्या सामन्यात कमिटी मेंबरान बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतला तर त्याका 1000 रुपयाचा पारितोषिक असा. पारितोषिक लावला गेला पण आतापर्यंत खयल्या कमिटी मेंबरान कॅचच पकडूक नाही. चला लवकरात लवकर इनिंगला सुरुवात करूची, गोलंदाजीक सुरुवात करूची असा. 20 मिनिटाचा अवधी दिलो. जास्तीत जास्त आणखी तुमका 5 मिनिटं वाढवून देऊ, त्याच्यावरती वाढव गावाची नाही. सुनील आणि स्ट्रायकर एंड वरती भावेश बघू गावता. मोठो फटको भावेशच्या बॅट मधून आकाड्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार, षटकार, टांगा पलटी, घोडे फरार. संकेत या ठिकाणी टी शर्ट वाले राकेश कदम 300 रुपयाचं पारितोषिक मिळालं. राकेश कदम आहे ना, मग कोण आहे? अरे राकेश कदम ब्लू कॅप. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. धन्यवाद सुंदर डीजे. असं कार्य या ठिकाणी कमिटी मेंबरच्या हातून पार पडत आहे. संकेत फायनली खयल्या तरी कमिटी मेंबरान कॅच घेतला आणि काल पण त्याका 200 रुपये गावले, आज त्याका 300 रुपये गावले. आणि ते 300 रुपये मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी 6 ला बॉल मारल्या तेव्हा तो तयारीत थै उभो होतो.
धावसंख्या झालेली असा 23 धावा. पुढचो चेंडू सुनील आपणाक बहु गावता. लेग स्टिकच्या बाहेरचो चेंडू. पंचांचो इशारो सोयर चेंडू. ज्याका मालवणीत म्हटला जाता रानल्यान टोपभर आणि वाढल्यान फक्त वाटीभर. पाटणे साहेब विनंती असतली कॉम्बॉक्स पासून थोडेसे बाजूक रावान तुम्ही काय करूचा असा ता करू शकतात. मोठो फटको परत एकदा भावेशाक मारूचो होतो. विकेट किपर झालो फंबल. त्याच्या हातीत बॉल रवाक नाही. मालवणी सांगाचा झाला तर लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातीक पडला भॉक. फुल ऑन एंटरटेनमेंट आज तुमका कॉम्बॉक्स मधून ऐकाक गावतला. जेका मालवणी कळता तेका तर मजा येतलीच, पण जेका नाही कळना तेका अजून मजा येतली. खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर यांच्या वतीन दरवर्षी काय काय आगळा वेगळा असता. यंदा ओपन टेनिस क्रिकेटचे हे सर्व संघ आपणाक मैदानात बहु गावतात. शिस्तबद्ध संघाक सुद्धा हय आम्ही ट्रॉफी ठेवलेली असा. त्याच्यामुळे 2 दिवसात ज्यांनी शिस्तीत सगळा केल्याने त्यांका ही ट्रॉफी गावतली. कारण कधी कधी कसा असता तुम्ही कितके ट्रॉफी पहिल्या नंबरचे आणि दुसऱ्या नंबरचे जिंकलात ह्याच्यापेक्षा तुमच्या संघान किती शिस्तबद्ध ट्रॉफी जिंकल्यात ह्याका सुद्धा तितक्यात महत्वाचा असा. पहिल्या सामन्यात पण मी सांगलं होतं IPL मध्ये एक अवॉर्ड असता त्याका म्हणतात पेटीएम फेअर प्ले अवॉर्ड. जो संघ शिस्तबद्ध असता, जास्ती वादविवाद करणार नाहीत, त्यांका ती ट्रॉफी गावता. बघ या खैल्या संघाक गावतली. पुढचो चेंडू मोठो फटको. चेंडू हवेत. यष्टीरक्षक येता झेल खाली. परत एकदा कपाळार होतो सूर्य म्हणान तेका काय दिसाक नाही. प्रयत्न चांगलो आणि रनिंग बिटवीन द विकेट मधल्या मध्ये 2 रन इल्लेले असत. डोंबिवली बॉयजचा विचार केला असत तर थोडीशी सावध सुरुवात त्यांच्यानी केल्याने, पण मालवणीत म्हटलं जाता सावध तो सुकी. पण बघूया धावसंख्या पण तशीच करूची लागतली. परत एकदा पुढचो चेंडू. फुल टॉस डिलिव्हरी. मोठो फटको. वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि दुसरा कलाम लागला. फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. डीजे या ठिकाणी विजयदादा गोगावले ऑरेंज कॅप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संकेत नवीन फलंदाज येता मैदानाच्या दिशेन विनोद. धावसंख्या स्थिरावलेली असा सांघिक 26 धावा. मग या पुढचा सूत्र कसा काय चलतला आता, कारण जा काय करूचा आता तुमका आताच करूचा असा. फटको चांगलो होतो. मालवणीत परत एकदा सांगायचा झाला तर एक म्हण म्हटलेली असा, जेचो येळ बरो तेचो खेळ बरो आणि एखाद्याचो येळ वाईट असतात आणि तो झाडार जरी चढलेलो असलो तरी तेका येऊन कुत्रो चावाक शकता. प्रत्येकान आपापलो परफॉर्मन्स मैदानावरती देऊचो असा. 11च्या 11 खेळाडूंनी आगळी वेगळी बॅटिंग स्टाईल आपणाक मैदानात बहु गावता आणि या आगळ्या वेगळ्या स्टाईलचो तो आगळो वेगळो फटको डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातीत. वैयक्तिक पहिली धाव घेतल्यान फलंदाज असा विनोद. स्ट्रायकर एंड वरती आता इल्लो भावेश. भावेशने इल्या इल्या एक मोठो फटको घेतलेल्यान आणि बाउंड्री लाईन वरती माका वाटता राकेशने ता कॅच घेतल्यान आणि राकेश संदेश कॉमेंट्री बॉक्स मधून सांगता सोय झालेली असा म्हणान. त्याका मी फोन केलेला आहे तुका झेल पकडूचा आणि त्याच वेळेस त्याने झेल पकडलाय. पुढचो चेंडू गोलंदाज संदेश आपणाक बहु गावतलो. चांगली डिलिव्हरी. सन्मान दिल्याने ह्या चेंडू थोडंसं स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलो चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करता तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट मधल्या मध्ये भूतूतल्या भूतूत एक रन घेतल्याने धावसंख्या परावरती सांघिक धावफलक पोहोचलेला असा. 28 धावा धावफलकावरती. खेड तालुका प्रीमियर लीगचो ह्यो दुसरो दिवस असा. दुसऱ्या दिवसातलो दुसरो सामनो
सुधा 11 विरुद्ध डोंबिवली बॉयज या दोन संघादरम्यान. पुढचो चेंडू परत एकदा बघूया काय करता. मोठो फटको मारूचो होतो निश्चित रूपान चेंडू काय समजाक नाही. यष्ट्या उद्ध्वस्त आकांडे पेचून टाकल्यान माटवा पार त्याका चेंडू घालवचो होतो पण तो जाऊक नाही. निश्चित रूपान मालवणी संघाचा झाला तर करूक गेलो नरकासूर, झालो त्याचो संकासूर. डीजे करून मंच हे कार्य केले पदोपदी, कार्यात अग्रेसर हे असती सारे प्रतिनिधी, खेड तालुक्याचे हे वैभव जपते सारे. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन इल्लेलो असा रोहित. संदेश कदम तुका म्हणा सांगतय एका ठिकाणी मी स्पर्धेक गेले होते थैसर माका मालवणी कॉमेंट्रीची फरमाईश इली पण 2 मॅच झाले आणि माका त्यांच्यानी सांगल्यानी की मालवणी आमका समजना नाही, परत ती मराठी चालू कर. पण पहिल्यांदा माका कोणीतरी सांगला की संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवसात पूर्ण टोटली मालवणी कॉमेंट्री होई म्हणान. संकेतजी नक्कीच आपले सगळे आयोजक जरी खेळचे असले तरी बऱ्याच लोकांचे मालवणीचे भाषेवरती असलेलं प्रेम आणि आमचे संबंध अगदी मालवणपर्यंत आहेत. सांगायचं झालं तर माझी देखील सासरवाडी कणकवली मधली आहे, त्यामुळे मी देखील अर्धा मालवणी झालो. बरोबर संदेश. म्हणजे तुका भाषा तर नक्कीच कळता आमची. बघे आता मैदानावरती कोणाकोणाक कळता, मात्र मजा तर नक्की येतली. परत एकदा चांगलो चेंडू. संदेश सध्या काजी आणि आंब्यांचो सीझन चालू असा. निश्चित रूपानं काजीत आणि आंब्यात जसो नेम काढतात बरोबर मुकरो चेंडू जसो मुळात जाऊन पडता तसो यो नेम काढता प्रत्येक गोलंदाज. पहिल्या मॅचीत पण आम्ही LSG क्रिकेट कप पलावा डोंबिवलीवाल्यांचा गोलंदाजी बघितली. त्याच्यानंतर आता ही सुधा 11 ची बॅटिंग आपणाक बहु गावता पण गोलंदाजी डोंबिवली बॉयजची. स्कोर काय आला? स्कोर 28 धावा. बोलान झाला काय स्कोर चांगलं जास्तय पण इतक्या तुम्ही माका कन्फ्यूज केलात की मी सुधा 11 ला डोंबिवली बॉयज म्हटलंय आणि डोंबिवली बॉयजला सुधा 11 म्हटलंय. बॉलिंग करणारो संघ असा सुधा 11 आणि बॅटिंग करता डोंबिवली बॉयज. संकेतजी काल पाहिलं होतं आपण आपले कमिटी सदस्य प्रकाशजी गावडे यांनी लावलं होतं प्रत्येक बोलसाठी 200 रुपये. त्यावेळेस मात्र एकच बोल झाला होता, परंतु आज आजच्या दोन्ही सामन्यांमध्ये जवळजवळ 4 ते 5 या ठिकाणी बोल्ड झालेत. आज देखील प्राइस नक्कीच लावायला हवंय. बरोबर असा पण स्पर्धेत काहीतरी आगळा वेगळा बघू गावता संदेश. पहिल्या षटकात एक गोलंदाज इल्लो त्याचा नाव होता AB आणि ह्यो इल्लेलो असा JP. सगळी ABCD आपणाक मैदानावर बघू गावता. JP बघूया काय करता. मैदानावर असा भावेश. भावेशच्या बॅट मधून मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन गेलो ABच्या हातात. यष्टीरक्षकाकडे जबरदस्त धावबादची संधी. निश्चित रूपान ह्यो धावबाद धावत धावत इलो आणि दाराच्या हुमऱ्या कापतान मेलो. डीजे करती बघा साजरा वाढदिवस दिवाळी दसरा करती बघा साजरा. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा. या ठिकाणी डोंबिवली बॉईजचे संघ मालक अमोलजी जाधव यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. नवीन फलंदाज इल्लेलो असा उमेश. संदेश ऑस्ट्रेलिया जेव्हा जेव्हा मॅची असतात तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कोच हे त्यांच्या खेळाडूंका सांगित असतात इफ द बॉल गोज टुवर्ड रवी जडेजा यू डिड नॉट रन. तसाच बघूक गावला. ABच्या हातीत बॉल गेलो, फुकटच्या दुसऱ्या धावेक गेले आणि धावबाद झाले. पाहतोय आपण नक्की संकेत या मॅच मध्ये मला वाटतं 4 ते 5 विकेट नक्कीच गेले असतील. 4 विकेट गेले आहेत. काहीसा स्कोर मंदावलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा दर्या स्ट्रायकर्स इले आणि हजेरी लावून गेले आणि आताच्या मॅच मध्ये सुद्धा डोंबिवली बॉयज येतात आणि हजेरी लावून जातात. डोंबिवली जास्ती लांब नसल्यामुळे माका वाटतं त्यांना घराक जाऊची घाय असतली. दरम्यान संकेतची जो फलंदाज आलाय नक्कीच उमेश घाणेकर हा एक नावाजलेला खेळाडू आहे दिवा शहरामध्ये. आता सध्या डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहे, परंतु सुंदर अशी फलंदाजी करायचा देखील त्याने मारलाय. हा चेंडू
आणि 1 धाव घ्या त्याने यश आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान 2 धावा पूर्ण करण्यात त्याने यश आलंय. सांगायचं म्हणजे ह्या प्लेसला आम्ही सर गावी खेळला घेऊन जायचो. प्रकाशजी गावडे आणि उमेश घाणेकर 2 खेळाडू आम्हाला पूर्ण टुर्नामेंट्समध्ये प्राइज मिळवून द्यायचे. नक्कीच त्यावेळेस हा एक गाजलेला खेळाडू उमेश घाणेकर. नक्कीच आणि गाजलेलो खेळाडू या एका ठिकाणी टाइमात प्रयत्न केला होता शरद शिबे आणि झेल पकडण्याचा, परंतु 300 रुपये गेले त्यांचे. नक्कीच मी प्रवीण जे होते त्यांना विनंती करते त्यांना 150 रुपये द्यायला हवेत. अर्धा प्रयत्न केला होता संकेतजी. त्यांचा प्रयत्न होतो बॉल अडवतो, पण एका बाजून त्यांच्यानी विचार केल्याने ते बॉल जर ट्रॉफीवर जाऊन बसलो तर काय करू. ते ट्रॉफी अडव गेले पण त्यांच्या कॅच हाती दिला. मधल्या मध्ये मैदानावर काय झालं तर आमका कळाक नाही. या ठिकाणी धावचीत होतोय. स्ट्राईक चेंज करण्याचा इरादा होता, परंतु धावचीत या ठिकाणी फलंदाज होतोय. उमेशने स्ट्राईक सोडला होता आणि यष्टीरक्षकाला पुन्हा यश येत आहे. स्कोर होतोय 37 धावा. 37 धावा. संदेश धाव फलकार असत. आपण आपल्या कोकणात पाऊस चालू झालो काय संदेश रात्रीचे कुर्ले धरूक जातो ह्या तुका माहितच असतला. पण अजून एक म्हटलं जाता कुर्ल्यांच्या बाबतीत जास्ती कुर्ले गावतात म्हणा पुढे पुढे जाऊचा नसता, कारण पुढे काय असता आता कोणाक माहित नसता. म्हणा मैदानात रन गावतात म्हणा धावत राहायचा नसता, पाठतो पुढचो विचार करूचो असता. पंच राजेश उतेकर कालच्या दिवसात जितके स्टंप पडाक नाही तितके आजच्या दिवसात सकाळपासून पडाक चालू झालेले असत. नवीन बॅट्समन इलेलो असा प्रमोद. बघ्या जेपी काय करता. मोठो फटको इलो प्रमोदच्या बॅट मधून चेंडू हवेत उभो राहता. क्षेत्ररक्षक झेल खाली येता. थोडोसो प्रयत्न त्यांना पकडूचो केल्यान पण झेल पासून थोडोसो लांब रावलो. परत एकदा धावबादची संधी आणि निश्चित रूपात फलंदाज झालो बाद. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. डीजे चेंडू द्यायचा आहे. धन्यवाद डीजे. सुधा 11 तुमका 40 धावांचा टार्गेट असताना 10च्या रन रेटान तुमका रन बनवचे असत आणि माका वाटता गरमी थोडीशी खूपच वाढलेली संकेतजी असा. एक 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे, कारण की डीजेचा जो मशीन चेंज होते, नवीन मशीन ते घेऊन आले आहेत, तर 5 मिनिटं थोडं चेंज होते, आवाज आपला पोचणार नाही. 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. ओके धन्यवाद. स्पर्धा चालू ठेवायचे.
हॅलो 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 चेक हॅलो 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 आयुष इलेव्हनच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. आयुष इलेव्हन रुपेश कर्जावकर यांना विनंती आहे, संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ह्यानंतर होणारा सामना आयुष इलेव्हन वाईस श्री शिवशंभो कुलवंडी. हॅलो चेक आयुष इलेव्हनचे कर्णधार कृपया मंडपामध्ये संपर्क करायचा. आयुष इलेव्हन दुसऱ्या इनिंगला होता सुरुवात मैदानावर. पहिलो चेंडू बरो चेंडू बहु गावता. गोलंदाज असा संदेश उर्फ पप्या. दुसऱ्या चेंडूर पप्याचं घेतल्यान हिशोब चौकार बहु गावता. 4 धावेन धावसंख्येचा खाता उघडला. पहिल्या सामन्यात सुद्धा 4 धावेन धावसंख्येचा खाता उघडला होता. दुसऱ्या सामन्यात सुद्धा आपणाक 4 धावेन दुसऱ्या इनिंग मध्ये धावसंख्येचा खाता उघडताना दिसता. 3 बॉल झालेले असत पण धावसंख्येचा खाता मात्र 4 धावांनी उघडला. परत एकदा ढोपरार बसान मारूचो प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचो संपर्क काय व्यवस्थित होक नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप बॅकवर्डला गेलो चेंडू. रनिंग बिटवीन द विकेट. फक्त एकच धाव गावली. स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज
आयुष 11 चे कर्णधार आयुष परत 11 एकदा फुटतो चेंडू मोठो फटको शॉटाम फुल बहु गवता फुल गेलो आखाड्या पार माटवा पार डायरेक्ट चंद्रार टांगा पलटी घोडे फरार षटकार डीजे. शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा, कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा, कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा, असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा. धन्यवाद डीजे. मधल्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट फक्त एकच रन दिलो आता. आयुष 11 प्लेयर आलेत का तुमचे? प्लेयर आलेत. या ठिकाणी विजय गोगावले आणि मंगेश महाडिक यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. या तुम्ही पण या साहेब. आयुष 11 कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि कुळवंडी वैभवजी कुळवंडी 11 कुळवंडी या नाही वर या कोणतरी. विजय दादा आपण वरती जायचं. मंगेश महाडिक साहेब तुम्ही पण जायचं. युट्यूब सलामीला इलेले फलंदाज गजानन आणि ए बी आणि नवीन गोलंदाज आर्यन आपणाक बहु गावता. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली असा 17 धावा. अजून 23 रन वय असत आणि दुसरा षटक प्रगती पथावर. हा गोलंदाज आर्यन बघूया काय करता. पहिलो चेंडू दुसऱ्या षटकाचो समाचार घेतल्यान निश्चित रूपान चेंडू घालवल्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने या क्षेत्र ठिकाणी कुळवंडी या ठिकाणी कुळवंडी 11 शिवशंभो कुळवंडी टॉस विन झालेले आहेत. वैभव निकम यांना विनंती करतो की आपला निर्णय लवकरच कळवायचा आहे. धाव फलकार 18 रन झालेले असत. आर्यनचो पुढचो चेंडू स्ट्रायकर एंडवर एबीचा क्षेत्ररक्षण पण तितक्यात कडक होता. परत एकदा मैदानावर वन बाउन्स चौकार झापूक झुपूक डीजे. एबी बद्दल सांगायचा झाला तर एबीन गोलंदाजी भारी केलेल्या क्षेत्ररक्षण त्याचा भारी आणि फलंदाजी तो भारी अष्टपैलू कामगिरी मैदानावर बघू गावता एबीची. मोठो फटको खेळाचा होतो. कानाच्या बाजूसून तुनतुना वाजत गेलो चेंडू. रनिंग बिटवीन द विकेट फक्त 1 रन गावलेलो असा. धावसंख्या परावर्ती सांघिक धाव फलक बघू गावता 23 धावा. दुसरा षटक प्रगती पथावर असा. यानंतरच होणारा सामनो शिवशंभो कुळवंडी आणि आयुष 11 या ठिकाणी वैभव निकम शिवशंभो कुळवंडी टीमचे कप्तान टॉस विन झालेले आहेत. लवकरच आपला निर्णय कळवणार आहेत. मोठो फटको येणार असतो मात्र हवेत चेंडू फसलो. भावेशच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि पहिला कलाम लागला. गजानन गेलो बाहेर डीजे. 17 सालामध्ये स्थापन करून मंच हे कार्य केले पदोपदी. कार्यात अग्रेसर हे असती सारे प्रतिनिधी. खेड तालुक्याचे हे वैभव जपती सारे. विजय या ठिकाणी दयानंद पडवळ रुपेश कर्जावकर महेंद्र कदम आशिष बुरटे या ठिकाणी चांगलं सहकार्य करत आहेत. कमिटी मेंबर आहेत या मंडळाचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज इल्लेलो असा यश बघूया ते का मैदानावर यश गावता काय.
आर्यन पुढचं चेंडू लेंथ पिक जेका करणं म्हणतात ती मैदानावर केल्यान आडव्या बॅटचो फटको घेवचो होतो तेका पण थोडासा टायमिंग बॉलचा बघल्यान आणि पॉइंटच्या दिशेन बॉलला दिशा दाखवल्यान चांगलो क्रिकेट मैदानावरती बघूक गावता. कॅप्टन उमेश घाणेकर याची चांगली फिल्डिंग बघूक गावता. एकेकाळचो गाजलेलो खेळाडू उमेश घाणेकर आपणाक बघूक गावता. खतरनाक फटको आपणाक मैदानावरती बघूक गावलेलो असा. कृपया मंडळाचे पदाधिकारी बॉल द्यायचा लगेच पटापट बाहेर जाऊन. स्विच हिट जेका म्हटली जाता एबीच्या बॅट मधून ती सुद्धा आपणाक बघूक गावली. रनआउट साठी एक आला. परफेक्ट थ्रो सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये एबीच्या हातातून बघूक गावलो. चांगली गोलंदाजी एबीची बघूक गावली आणि आता मैदानावरती दुसऱ्या इनिंग मध्ये चांगल्या फलंदाजीसह स्विच हिटचो फटको कसो एक्झिक्यूट करू होयो ता सुद्धा मैदानावरती दाखवताना आपणाक बघूक गावता. धाव संख्या झालेली असा 28 रन म्हणजे अजून होय 12 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज भावेश बॅटिंग एक इल्लो तेव्हा पहिल्या चेंडूर षटकार घेतलेला पहिल्या चेंडूत विकेट घेता काय बघूचा लागतला. बघूया काय करता. तिसऱ्या षटकाचो पहिलो चेंडू स्ट्रायकर एंड वरती यश आणि गोलंदाज भावेश. चालू असलेलो सामनो सुधा 11 विरुद्ध डोंबिवली बॉयज. फलंदाजी करणारो सुधा 11 आक्रमण त्यांनी पहिल्याच चेंडू पासून चालू केल्याने मोठो फटको माका दिसता. क्षेत्ररक्षक इलो झेल खाली आणि निलेश पाटणे मी आज सांगलेले तसा झाला. बॅटिंग एक इल्लो भावेश तेव्हा पहिल्या चेंडूत त्यांनी षटकार मारल्यान बॉलिंग एक इलो तेव्हा पहिल्या चेंडूत विकेट घेतल्यान दुसरा कलाम लागला. सुधीर चोरग्यानी सातबारा घातल्याने नोंद. पंचांचो इलो इशारो गावली विकेट. इली विकेट डायरेक्ट दहिवली डीजे. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवस मंच दिव्याचा खरा. डीजे कुळवंडी शिवशंभो कुळवंडीचे कॅप्टन वैभवजी आपला निर्णय कळवायचा लवकरच. IPL जर कोण बघत असतील तर जेव्हा जेव्हा वानिंदू हसरंगा बॉलिंगला येतात तेव्हा तुम्ही आकाश चोप्राची कॉमेंट्री ऐका. तो कायमच सांगित असता ही ओव्हर विकेट ओव्हर असा आणि तसाच झाला. या ओव्हरीत सुद्धा विकेट एक गावलेली असा. भावेश तो चांगली गोलंदाजी थोडीशी माका वाटतं गती कमी होती. हळू गतीत फसयल्यान परत एकदा एक स्लोअर बाउन्सर आपणाक बघूक गावता. पंचांचो इशारो 1 बाउन्सो. निर्धाव चेंडूची सांगता. टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा आपणाक बरेच मोठी मोठी लीगा बघूक गावली. त्याच्यामध्ये एक महत्वाचा लीग झाला ज्या आपल्या ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमला. ता लीग म्हणजे ISPL T10 लीग. कर्णधार विजय पावलेचो माजी मुंबई संघ फायनल जिंकलो होतो. मैदानावर काहीतरी आगळा वेगळा करूचा होता फलंदाजाक. निश्चित रूपाने चेंडू थोडोसो फसवो रनिंग बिटवीन द विकेट रन घेतल्याने आणि 1 रन झालेलो असा. बाईसच्या रूपात रन गावलेले असत. रन नाही ठीक असा. कधी कधी कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा कन्फ्युजन होत असतात कारण आजूबाजूक थोडस आवाज असता. आता नाही असा पण मगाशी होतो. परत एक डॉट. जिओ हॉटस्टार सारख्या प्रेक्षेपण आपणाक बघूक गावता. व्हिडिओ थोडोसो लेट पण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक खेळाडू बसलो तो आधीच सांगता की हो बॉल डॉट बॉल असतलो का विकेट असतली. भावेश बघ्या पुढचो चेंडू परत एकदा. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन असा. मयू पंचांचो इशारो इलो सोयर चेंडू जेका मालवणीत म्हटलं जाता पाटणे. रानल्यानी टोपभर आणि वाढल्यानी वाटीभर. कालच्या दिवसात बघला असतलाच पाटण्यानो कमिटीसाठी जवान आणलेला पण कोण कोण जेवून गेले ह्यात तुमका पण माहित नाही.
मोठं फटको इलो हवेत चेंडू बघू गावता मात्र खेळाडू रवतलो दर्शक आणि बाहेर बाउंड्री लाईनवर कॅच घेऊ गेलेले पडवळ वडकाड गावचे त्यांका वाटलं आत्ता 300 घेतलंय पण स्वप्न तसाच रावला 6 धावा गावले 6 धावेन धावसंख्या परावर्तित 36 धावा धावफलकावरती 4 रन फक्त होय जिकाक बघूया काय करतात पडवळ परत कॅच केला तर आता मात्र नक्की घ्या हवे चेंडू फसता भावेश झेल खाली येता बघूया त्याका वैयक्तिक दुसरी विकेट गावतली काय गावाक नाय निश्चित रूपान सांगाचा झाला तर लाखाचे खाक आणि भावेशच्या हातीक पडला भॉक निर्णायक मॅचीत असे झेल सोडणं ह्या चुकीचा असता पण मॅच आता गेलीच असा लगीन लागताच काय बघतात म्हणजे डायरेक्ट जेवणाची लाईन चालू पुढचा चेंडू परत एकदा फुल टॉस बॉल प्लॅनिंग एक्झिक्युशन स्टँड अँड डिलिव्हर हवाई फायर मैदानाच्या बाहेर आकारण्या पार तटक्या पेटून टाकणारा चेंडू माटवा पार डायरेक्ट चंद्रार षटकार सामना समाप्त सामना विजयी होता तो सुधा 11चा संघ डीजे संकेत डीजे 2 मिनिटं या ठिकाणी शिवशंभो कुळवंडी यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे मी वैभवजींना विनंती करतो की आपण मंडळाला सहकार्य करावं आणि तुरंत आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आयुष 11चे कर्णधार कृपया आपले 2 बॅट्समन बॅटिंग साठी पाठवायचे आहेत पटापट वेळ खूप कमी आहे प्लीज त्वरित पंचांनी त्वरित सामने चालू करायचे आहेत मोरे साहेब आणि राजेश हुतेकर